नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत. ज्यांना दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, गाय विकत घ्यायचे आहेत, म्हशी विकत घ्यायचे आहेत आणि त्यांना बँकेकडून लोन हवं आहे आणि वेगवेगळ्या सबसिडी मधून तुम्हाला सूट हवे, व्हिडिओ तुमच्यासाठी. नेमकं बँक लोन किती देते, अर्ज किती करायचं, बँकेला लागणारे कागदपत्र कोणकोण लागते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर स्वागत आहे. असेच आपण शेतीविषयक, लोन विषयक, नंतर बैलगाडी शर्यती विषयक संपूर्ण जे शेतीचे टेक्निक विषयी संपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो. एक फ्री खाली एक लाईकचं बटन आहे, ते लाईक बटन दाबा आणि दुसरं जे सबस्क्राईबचं आपलं युट्यूबचं चॅनलचं बटन आहे ते सबस्क्राईबचं बटन दाबा. कारण काय की असेच आपण टेक्निकल म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या व्हिडिओ दुसरं जास्तीत जास्त लोकांना शेअर केला तर तुम्हाला ही बँकेच्या लोनची पद्धत, गायची, म्हशीची संपूर्ण माहिती दुसऱ्या लोकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतं. तर सुरुवातीला तुम्हाला दूध व्यवसाय सुरू करायचा, दूध डेअरी चालू करायचं असेल तर तुम्हाला जवळजवळ 10 लाखापर्यंत तुम्हाला लोन, बँक लोन देते. आता बँक लोन दिल्यानंतर तुम्हाला कोणते एक पुराव्याची गरज नाही, साक्षीदाराची गरज नाही. बँक तुम्हाला जो दूध व्यवसाय, दूध डेअरी व्यवसाय तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्हाला गाय आणि म्हशी घ्यायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला साक्षीदाराची गरज लागते. तर महत्वाचं, दूध डेअरी काढण्यासाठी सबसिडी किती टक्के, काय कोणत्या ठिकाणी किती टक्के, तर तुम्हाला गाय आणि म्हैस घेण्यासाठी जवळजवळ तुम्हाला 50 ते 50% सबसिडी भेटते. पण वेगवेगळ्या कॅटेगरीची म्हणजे तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 20% सबसिडी भेटते. नंतर एससी, एसटी, एनटी, ओबीसी म्हणजे असे महाराष्ट्रामध्ये भरपूर कास्ट आहेत. त्या कास्ट वाईज तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरी म्हणजे तुम्हाला 50% तुम्हाला सबसिडी भेटू शकते. तर तुम्हाला 50% सबसिडी भेटल्यानंतर महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारचे गाय म्हैसामध्ये तुम्हाला गाय म्हैस खरेदी करण्यासाठी जवळजवळ 50% सबसिडी भेटू शकते. तर मित्रांनो, हे झाला सबसिडीचा विषय. तर दुसरं पाहायला गेलं तर तुम्हाला अर्ज कसा करायचा, नंतर बँकेच्या अटी काय आहेत, नंतर कागदपत्रे कोणकोणती लागतात, नंतर लोन घेणे पण तुम्हाला लोन किती भेटतंय याची संपूर्ण माहिती आहे थोडक्यामध्ये पाय, नंतर सबसिडी किती भेटते याची डिटेल संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला लोन किती भेटते म्हणजे तुम्हाला एक गाय खरेदी करायची असेल तर म्हैस खरेदी करायची असेल किती भेटते, नंतर गाय खरेदी करायची असेल किती भेटते हे आपण थोडक्यामध्ये पाय. तर तुम्ही म्हैस खरेदी करायची असेल तर तुम्हाला एका म्हशीला 80,000 रुपये अमाऊंट भेटते. आता कमी जास्त प्रमाणात त्याची वाढ सुद्धा होऊ शकते, कमी होणार नाही, पण आता सुद्धा महाराष्ट्र सरकारने विचार केलाय, याच्यामध्ये वाढ करण्याचा विचार सुद्धा सरकारचा आहे. तर तुम्हाला सुरुवातीला 80% म्हणजे तुम्हाला 5 म्हैस खरेदी करायची असेल, 80,000ची एक म्हैस पकडली तर तुम्हाला 5 म्हैशी खरेदी केला तर तुम्हाला 4.5 लाखापर्यंत तुम्हाला लोन भेटू शकतं. नंतर तुम्हाला शेड बनवायचं असेल, शेडचं सुद्धा तुम्हाला लोन भेटू शकतं. तर हे झालं. नंतर तुम्हाला जर्सी गाय खरेदी करायची म्हणजे तुम्हाला जर्सीचा दूध व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुम्ही 5 जर्सी खरेदी केला तर तुम्हाला जवळजवळ 3 लाखापर्यंत जर्सी गायसाठी तुम्ही 5 जर्सी सुरुवातीला खरेदी केला, 3 लाखापर्यंत तुम्हाला म्हणजे तो 5 जर्सी खरेदी केला तर तुम्हाला 3 लाखापर्यंत कर्ज भेटू शकतं. तर दुसरं पाहायला गेलं तर शेडसाठी सुद्धा जर्सी गायच्या शेडच्या सुद्धा सबसिडी देण्यात आले. बँक सुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही शेडचं बजेट किती काय याची संपूर्ण माहिती तुम्ही बँकेला दिली तर त्यातून सुद्धा तुम्हाला लोन भेटू शकतं. तर तुम्हाला बँकेच्या अटी काय आहेत नेमकं म्हणजे तुम्हाला लोन तर घ्यायचं आहे, पण आता बँकेच्या कोणकोणत्या अटी हे आपण थोडक्यात पाहिजे. तर तुम्हाला बँकेच्या अटी म्हणजे तुमचा 7/12 उतारा म्हणजे तुम्ही शेड कुठे बांधणार आहे, नंतर दूध कुठे घालणार आहे याची संपूर्ण माहिती ही बँकेला हवी असते. नावावरती शेत जमीन किती याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी बँकेला 7/12 उतारा तुमच्यावरती. आता तुम्ही अनेक लोकांना दूध व्यवसाय सुरू करायचा असतो पण त्यांच्याकडे शेत जमीन नसते, अशा लोकांना तुम्ही भाडे रेंटवर म्हणजे कमीत कमी 10 वर्षाच्या करारासाठी तुम्ही जमीन विकत घेणं गरजेचं असते बँकेसाठी. तर दुसरं पाहायला गेलं तर हे. तर दुसरं अतिशय महत्वाचं म्हणजे तुमचा सिव्हिल स्कोर. म्हणजे तुम्ही सिव्हिल स्कोर किती आहे म्हणजे तुम्हाला जवळजवळ 500 ते 700च्या वरती सिव्हिल स्कोर असणं अतिशय गरजेचं आहे. डेबिट कार्ड घेतला असेल आणि त्याच्यावर तुम्ही लोन घेतला असेल, नंतर वेगळं दुसऱ्या बँकेतून लोन घेतला असेल आणि त्याचे तुम्ही हप्ते वेळेवर फेडला असेल तर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला असतो. पण वेगळे तुम्ही डेबिट कार्डद्वारे, नंतर एटीएम कार्डद्वारे, नंतर बँकेतून वेगळे तुम्ही लोन घेतले आणि त्याचे हप्ते तुम्ही वेळेवर न फेडले तर तुम्हाला तुमचा सिव्हिल स्कोर डाऊन होऊ शकतो. इथून तुम्हाला जे तुम्हाला लोन हवं असेल ते हे लोन घेण्यासाठी तुम्हाला अडथळा निर्माण होऊ शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर प्रोजेक्ट फाईल म्हणजे तुम्ही किती प्रोजेक्ट तयार करणं अतिशय गरजेचं असतं. तुम्ही म्हणजे पैशाचा प्लॅन करणार आहे म्हणजे 5 जर्सीचा करणार आहे का, 10 जर्सीचा करणार आहे का, म्हशीचं करणार आहे, 2 म्हशीपासून सुरुवात करणार आहे का, तुम्ही दूध कुठे घालणार आहे, त्यातून इन्कम किती भेटतं याची संपूर्ण माहिती बँकेला जाणून घेण्यासाठी त्यामुळे तुम्हाला प्रोजेक्ट फाईल तयार करणं हे अतिशय गरजेचं असतं. तर दुसरं पाहायला गेलं तर हेल्थ सर्टिफिकेट असणं. आता तुम्ही गाई म्हशी खरेदी केला तर हेल्थ सर्टिफिकेट असणं अतिशय गरजेचं आहे. हेल्थ सर्टिफिकेट आणि इन्शुरन्स. तर आता तुम्ही हेल्थ सर्टिफिकेट जे आपल्या गावाच्या शेजारी पशुवैद्यकीय दवाखाना असतो तिथं जाऊन सुद्धा तुम्ही हेल्थ सर्टिफिकेट काढू शकता आणि वेगवेगळ्या विमा एजन्सीकडून तुम्ही हेल्थ इन्शुरन्स सुद्धा काढू शकतो. कारण काय की इमर्जन्सी तात्काळमध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या म्हणजे गायीचा मृत्यू झाला, म्हशीचा मृत्यू झाला तर ते इन्शुरन्सद्वारे तुम्हाला तात्काळ पैसे भेटतात. त्यामुळे बँकेला एक सेफ्टी म्हणून इन्शुरन्स काढणं सुद्धा अतिशय गरजेचं असतं.
आता महत्वाचं झालं ही अटी झाल्या. आता अटी झाल्यानंतर तुम्हाला कागदपत्र कोणकोणते लागतात, म्हणजे कागदपत्र काढण्यासाठी कुठली कुठली कागदपत्र लागतात हे. तर सुरुवातीला तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी सुरुवातीला लागतं म्हणजे तुमचं ते आधार कार्ड. आता तुमच्याकडे आधार कार्ड तर नसेल, आधार कार्ड हरवलं असेल, काही गोष्टी झाल्या असतील, तर तुम्हाला पॅन कार्ड. पॅन कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा तुम्हाला ओळखपत्र म्हणून पटवून द्यावं लागतं. तर दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही कुठे राहता, काय करता याची ओळख पटवण्यासाठी दुसरी महत्वाची गोष्ट लागतं म्हणजे रेशन कार्ड झेरॉक्स. रेशन कार्ड झेरॉक्स असेल तर जे मनरेगामध्ये काम करत होते जॉब कार्ड भेटत होतं, त्या जॉब कार्डचं ओळखपत्र तुम्ही प्रिंटआउट दिलं तर त्याचं सुद्धा तुम्ही प्रिंटआउट तिथं चालतं. तर दुसरं पाहिलं तर इथं सुद्धा तुम्हाला एक प्रोजेक्ट म्हणजे आराखडा केलेला त्याचं एक झेरॉक्स लागतं. म्हणजे तुम्ही किती म्हैशी पालन केलाय, नंतर किती जर्सी पालन केलाय, त्याचं दूध किती निघतं, नंतर तुम्ही किती दिवसात याचं तुम्ही कर्ज घेतलेलं ते फेडणार आहे, याची संपूर्ण एक फाईल तयार करावी लागते आणि एक प्रोजेक्ट त्याची प्रिंटआउट तुम्हाला सुद्धा तिथे द्यावं लागतं. तर दुसरं पाहायला गेलं तर तुमचा 7/12 उतारा. 7/12 उतारामध्ये तुम्ही कुठे शेड बांधणार आहे, नंतर तुमच्या शेडची साईज काय, नंतर तुमच्या नावावरती जमीन किती आहे हे बँकेला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे सुद्धा 7/12 उतारा. आता तुम्हाला दुसरं पाहायला गेलं तर खर्च म्हणजे ताळमेळ खर्च म्हणून एक पत्र लिहावं लागतं. म्हणजे तुमचा खर्च किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे, किती खर्च करणार, तुम्ही शेडवरती किती खर्च करणार आहे, तुम्ही दूध डेअरी चालू करायचं असेल तर दूध डेअरीवरती किती खर्च करणार आहात याची संपूर्ण माहिती बँकेला जाणून घ्यायची. म्हणजे तुम्ही म्हैशी किती खरेदी करणार आहात त्याचं खर्चाचं ताळमेळ पत्र एक पत्र असतं, ते पत्र तो सुद्धा तुम्हाला द्यावं लागतं. दुसरं पाहायला गेलं तर हेल्थ सर्टिफिकेट म्हणजे जे आपण पाठीमागच्या अटीमध्ये बघितलंच असते ते हेल्थ सर्टिफिकेट. म्हणजे आपण पशुवैद्यकीय दवाखान्याकडून आपल्या जनावरांचं गायीचं असेल, म्हैशीचं असेल, बैलाचं असेल तर जे हेल्थ सर्टिफिकेट काढलेलं असतं ते हेल्थ सर्टिफिकेट बँकेसाठी हे महत्वाचं कागदपत्र लागतं, ते म्हणजे हेल्थ सर्टिफिकेट. दुसरं पाहायला गेलं तर तुम्ही आता सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला आता गाय आणि म्हैशीचा प्रोजेक्ट सुरू करायचा आहे, दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, डेअरी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर इथे तुम्हाला 5 ते 7 दिवसाचं एक ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक ट्रेनिंगचं प्रमाणपत्र भेटतं. ते प्रमाणपत्र इथे त्या बँकेच्या कागदपत्रासाठी तुम्हाला जोडावं लागतं. तर तुम्ही 5 ते 7 दिवसाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर गायीचं पालन कसं करायचं, त्याला औषधी कोणती द्यायची, नंतर त्याला खाद्य कोणतं द्यायचं, नंतर त्याचं पालन पोषण कोणती करायचं, त्यांची उत्पादने कशी काढायची याची संपूर्ण माहिती देणारं एक ट्रेनिंग असतं. ते ट्रेनिंग कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलं आणि ते प्रमाणपत्र तुमच्या बँकेच्या प्रोजेक्टचे जे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रामध्ये जोडावं लागतं. तर हे झाले कागदपत्र. आता कागदपत्र झाल्यानंतर अर्ज कसा सादर करायचा, नंतर अधिकारी बँकेत म्हणजे कोणाला जाऊन भेटायचं हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. तर अर्ज सादर कसा करायचा, जे बँकेमध्ये वेगवेगळे अधिकारी असतात त्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं. आता कोणकोणत्या बँकेतून तुम्हाला लोन भेटू शकतं हे थोडक्यात पाहूया. HDFC, SBI आणि ग्रामीण बँक या 3 बँकेतून तुम्हाला लोन भेटू शकतं. अनेक अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बँक आहेत, त्या बँकेतून सुद्धा तुम्हाला लोन भेटू शकतं. तर महत्वाच्या ह्या 3 ते 4 बँक आहेत. या 3 ते 4 बँकेमधून तुम्हाला सहज तुमचं गाय आणि म्हैशीसाठी नंतर तुमचा दूध डेअरी व्यवसाय चालू करायचा असेल या तिन्ही गोष्टीसाठी तुम्हाला लोन भेटू शकतं. तर दुसरं पाहायला गेलं तर तिथं बँक अधिकारी जायचं, सर्व कागदपत्राची जुळवाजुळव करायची. त्याच्यावरती सुरुवातीला पाहायचं आधार कार्डवरती जेच नाव आहे तेच नाव त्याच्या ह्याच्यावरती लागायचं. नंतर तुमचं बँक पासबुकवरती नाव आहे तेच, कोणते स्पेलिंग मिस्टेक न करता, म्हणजे आधार कार्डवरती तेच नाव आहे ते बँक पासबुकवरती आहेच का. नंतर 7/12 उतारावरती चेक करून घ्यायचं. नंतर जे आपले व्यवस्थित जे डॉक्युमेंट जोडले आहेत ते व्यवस्थित चेक करायची. नंतर तेच अधिकारीकडे जरा तुम्ही कागदपत्रामध्ये घाळ केला तर तुम्हाला जे लोन मंजूर होणार तर भरपूर वेळ लागतो. त्यामुळं संपूर्ण कागदपत्राची जुळवाजुळव केलं तर तुम्हाला जवळजवळ एक 15 ते 20 दिवसामध्ये तुमचं लोन मंजूर होऊन जातं. तर नंतर तुमचं कागदपत्र जमा केल्यानंतर तुमची सर्व कागदपत्र ओके असल्यानंतर तुमचा सिव्हिल स्कोर ओके आहे का, नंतर तुमचा जे आधार कार्ड, नंतर तुमचे जे जागेत शेड बांधणार आहे सर्व कागदपत्र तुमचे ओके असल्यानंतर तुम्हाला जे बँकेचे अधिकारी आहेत तिथं तुम्ही कुठे शेड बांधणार आहे, कुठे गाय घेणार आहे यांचं प्रोजेक्ट पाहण्यासाठी तिथे ग्राम व्हेरिफिकेशन करण्यासाठी बँकेचे अधिकारी तिथे व्हिजिट करतात. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला जे बँकेचं कर्ज आहे तिथे लोन तुम्हाला मंजूर होतं. तर दुसरं पाहायला गेलं तर ते काय किती नंतर किती लोन घेणार याची संपूर्ण माहिती बँक अधिकारी जाणून घेतात. तर तुमचा सिव्हिल स्कोर चांगला ते 500 ते 700 पर्यंत असला तर तुम्हाला एकही बँकेचं लोन मंजूर होऊन जातं. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या सरकारच्या योजना त्या सरकारच्या योजने थ्रू तुम्हाला 20% ते 50% आपल्याला लोन सुद्धा भेटत असतं, नंतर सबसिडी सुद्धा भेटत असतं. तर तुम्हाला 50% 20% चालू होतं. जे ओपन कॅटेगरीमध्ये त्यांना 20% चालू होतं. नंतर SC, ST, NTC, नंतर OBC या सर्व कॅटेगरीला लोकांना 50% लोन भेटतं, म्हणजे 50% सबसिडी भेटते. नंतर महिलांना सुद्धा 50% जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी महिलांच्या नावावरती हे प्रकरण गेलं त्यांना सुद्धा 50% सबसिडी भेटू शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ तुमच्या लोन घेण्यासाठी एक मदत ठरू शकतो. तर तुम्ही अनेक लोकांना दूध व्यवसाय चालू करायचे, नंतर डेअरी व्यवसाय चालू करायचा असेल, नंतर गायीचा, नंतर जर्सी पालन चालू करायचं असेल तर तुमच्या मित्रांना, नंतर तुमच्या घरच्यांना, नंतर तुमच्या शेजारी पाजारांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.